आमची ओळख झाली तेव्हाचा जर्नी मला थोडा आठवतो. ॲक्च्युली त्यावेळेस आम्ही जस्ट 11वीला होतो, म्हणजे तसा थोडा मोठा दिसत होता. मला विषय नव्हता तेव्हा. आणि आम्हाला पिक्चर बघण्याचा फार, कारण की संगमनेर किंवा तो ज्या गावचा होता तिथे फार थिएटर नव्हतं. आणि त्यामुळे आम्ही बरेच पिक्चर पाहिले, जवळजवळ 100 पिक्चर आम्ही एकत्र पाहिले 2 वर्षामध्ये, 11वी आणि 12वी. सुरुवातीला अलका टॉकीजमध्ये पण जायचो आम्ही, तर याला लगेच सोडायचे. मला निशा बिशा करून जावं लागलं. आजूबाजूलाच रूम होत्या, मी असं आम्ही सगळे आजूबाजूलाच राहायचो. दिवसातले कॉलेजचे थोडे 4-5 तास सोडले तर आम्ही सोबतच असायचो. 10वीला प्रशांत मेरिटमध्ये आला होता, जवळजवळ 90% आणि 11-12ला आमच्या बरोबर होता. त्यानंतर CA साठी तो परत मेरिटमध्ये आला, म्हणजे महाराष्ट्रात पहिला आला. भारतातही पहिला 3-4 मध्ये असेल तर म्हणजे तो काय पहिला होता. फक्त 11वी-12वी नंतर त्याला थोडे मार्क कमी पडले. त्याला विचारलं मी का बरं, तो म्हणजे संगतीचा परिणाम कसा असतो. तो त्याच्या संगतीमुळे आम्ही पण ढासळलो. तर तो रात्री आहे ना, आपण काय बोलायचं की दिवसा अभ्यास नाही झाला तर रात्री करू, तर तो रात्री ते प्लॅनचेट घेऊन बसायचा आणि मेणबत्ती लावायचा पाण्याची वाटी, आणि मग ते पुढे तुझं काय होईल, आणि तो सगळ्यांना असं दाखवायचा की तुझं काही खरं नाही. ते पुस्तक काढलं तरी त्या प्लॅनचेटच दिसायचं. तर एनिवे त्याला फार कमी नाही पडले. त्याला माझ्या मध्ये BJ ऍडमिशन मिळण्यासाठी थोडेफार कमी पडले. मग त्याने ठरवलं की आता आपण CA होऊ. आणि मग तो CA टॅलेंटेडच होता, त्यामुळे तो CA लगेच झाला. म्हणजे तो डॉक्टर होणार होता ऍक्च्युली. BJ मेडिकल मध्ये त्याचं स्वप्न होतं की डॉक्टर व्हायचं आपल्याला. परंतु आमचे भाऊ होते, म्हणजे मोठे भाऊ, ते पण BJ मेडिकलला होते. 2 वर्ष झाले होते मालपाणी उद्योग समूहात आले, आणि त्यामुळे नंतर मालपाणी उद्योग समूह फार वाढला, म्हणजे ग्रोथ फार झाली. तसाच हा पण BJ मेडिकलला जाणार होता, परंतु तो काही कारणाने झाला नाही. मग CA झाला आणि मालपाणी उद्योग समूहातच आला, आणि त्यामुळे परत तू आल्यावरही मी पण बाहेर शिकायला गेलो. नंतर मला पण एक्सेल चांगलं येत होतं. परंतु प्रसंग जेव्हा मी एक्सेलवर काम करताना पाहिलं, असं फटफट काय करायचं, मला वाटलं हा चुकतो काय. आणि ती इतकी एक्सेल अवघड आहे हे माझ्या लक्षात आलं, आणि माझा एक्सेलवर फोबिया बसला. मला जेवढं येत होतं तेवढं एक्सेलवर काय करता येतं, म्हणजे एक्सेल किंवा कॉम्प्युटर प्रोग्रामवर म्हणजे राजेश भाऊ जय असेल यांनी एक चांगले त्याच्याकडून प्रोग्राम करून घेतले, म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली. ज्यांनी आम्हाला दाखवले की असे असे ॲड बनवलेले, तर ज्याची जशी सोच असते ना तसं तो करून घेतो. मी पण फॅशन करून काय करून घेतलं, हौजी बनवला 7 डाऊन, तो गेम देखील फनफेअरसाठी आम्ही बनवून घेतला. आणि आता मी एक वेब सिरीज पाहतोय मटका की, ते पाहताना मला प्रशंसा दाखवली अशी आपण काय गेम करू शकतो का, काही शिट्ट्या वगैरे नंबर येतील आणि आपली ग्रोथ होईल फायनान्शियल. आता एवढी पण हे नाहीये, माझ्या संस्थेत असताना तिथं काही प्रॉब्लेम होते. जसं लखपती ठेव योजना होती, त्यावेळी 17% देऊन त्या माणसाला म्हणजे 11,000 भरले की काही वर्षात त्याचे 1 लाख होणार होते. आणि त्यावेळी आमच्या पतसंस्थेची परिस्थिती ही फार अशी खराब होती. तर मग काय अल्टरनेटिव्ह करावे की लोक खुश होतील. तर मी प्रशांतकडे गेलो आणि म्हटलं की कमी वर्षात आता 1 लाख होत आहे, तर आपण असं काय करू शकतो. तर त्यांनी असे एक्सेलवर काम करून असे 3-4 अल्टरनेटिव्ह दिले की त्याच्यात लोक लखपती होणार होते, पण 2-3 वर्षांनी म्हणजे अजून एक्स्ट्रा 2-3 वर्षांनी होणार. म्हणजे ॲक्च्युली 17% इंटरेस्ट होता, परंतु तो 10%नीच त्यांनी कॅल्क्युलेट केला. परंतु माणसाला काय वाटायचं, जाऊन दे 1 लाख रुपये
आत्ता येणार नाही तर 2 वर्षांनी येतो. म्हणजे लोकही खुश, आम्ही खुश. पण त्यापासून शारदाचे आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. त्यानंतर आता आम्ही एक नवीन सॉफ्टवेअर घेतो. तो सॉफ्टवेअर घेतल्यावर आपल्याला माहिती आहे तसं नवीन सॉफ्टवेअर घेतला की काही स्टाफ थोडासा विरोध करतो. तसं त्या शारदामध्ये लोकांनी विरोध केला आणि काही काही प्रॉब्लेम्स आले. तर मी म्हटलं आता काय करावं. तर मी प्रशांतला फक्त फोन केला आणि 3 मिनिटच बोललो मी. पण त्याचा प्रॉब्लेम लक्षात आला. म्हणजे मला प्रॉब्लेम कसा सांगायचा हे समजत नव्हतं. प्रॉब्लेम मी कसा सांगितला हे माझ्या लक्षात नाही आलं, परंतु त्याचं सोल्युशन लक्षात आलं. म्हणजे 6 सेन्स आपण म्हणतो आपल्याला अनुभव आला असेल. आणि लगेच शारदामध्ये तो गेला. त्याने लगेच फटाफट त्यांची मीटिंग घेतली, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले. माझ्यामध्ये आदित्य तिथे होता, त्याला माहिती. तर अशा रीतीने त्याला 6 सेन्स प्रत्येक गोष्टीचा आहे. जसं जयने सांगितलं की इथे फायनान्स मीटिंग होतात, तर इथं मी राजेश भाऊ आम्ही सगळे बसलेलो असतो, जय असतो आणि प्रशांत असतो. आणि इकडं ते सगळे कंपनीचे असे एक्सपर्ट सूट बूटवर येतात. आणि ते एक त्यांच्याबरोबर एक मुलगी पण असते बाय डिफॉल्ट. मला समजत नाही की का बरं. तर मी पाहिलं की हा प्रशांत आहे ना, तो एकदा बोलायला लागला की आम्हाला काय बोलायचं असेल ते आम्ही विसरूनच जातो. आणि ते समोरचे विसरून जातात की बाबा आपल्याला काय सांगायचं. आणि हा इतका फोकस मध्ये काम करतो की काय काढून घ्यायचं असेल तर तो बरोबर काढायचा. तर म्हणून कदाचित यांचं लक्ष विचलित करण्यात आणि प्रशांतची म्हणजे आम्ही संध्याकाळी बरेचदा मित्र कुठेतरी जातो गोव्याची पार्टी त्याची पार्टी. तर त्याची चॉईस पण वेगळी. म्हणजे मेक इन इंडिया किंवा मोदीजीवर त्यांना जास्त राठोडजी नाही पडला. गमती जमतीचा भाग चालू असतो आणि त्यावेळेस एक फोन येतो आणि तो उठतो आणि बाहेर जातो. तर मग लगेच आपला प्रशांत प्रकाश राठी किंवा कोणी असं कोणी म्हणतो राजू भाऊंचा फोन म्हणजे ते खरं असतं की काय माझ्या काय काम असतं तो विसरतो तिकडे जाऊन. फक्त प्रशांत तुझं नाही हे मागे सगळ्यांचा झालं. आज मी पाहिलं आपले राजेश भाऊ नेहमी शर्टिंग असते तर आज शर्ट आउट करून आलेले. प्रशांत तुला एक मेसेज दिलेला आहे की जोपर्यंत तू बाहेर राहशील तोपर्यंत त्यांचा शर्ट आउट प्रशांत सगळ्यांमध्ये मिक्स होतो. आपण पाहिलं की तो शिपाई असेल पासून तर आपल्या सगळ्यांमध्ये तो कधी मिक्स होतो. परंतु मिक्स होताना तो एक वेगळी छाप देखील तो काढतो. म्हणजे काहीतरी गंमत करेल, काहीतरी सिरियस मध्येच एखाद्या सगळ्यांना हसवेल. हे सगळे गुण आपल्याला त्याचे माहीतच आहे. आज 53 वर्ष 53-54 एज झालेली आणि ह्या काळामध्ये म्हणजे आजकाल मी पाहतो की काही काही हायर इंटेलिजंट लोक असतात तर ते असं मध्येच एखादा ब्रेक घेऊन टाकतात. अशा प्रकारे मला वाटतं की प्रशांतने हा ब्रेक घेतलेला आहे. आणि तो जसं लोकमान्य टिळक हे 10वी नंतर त्यांनी 1 वर्ष ब्रेक घेतलं त्यांनी आणि परत ते जोशमध्ये आले. तसं मला असं वाटतं की प्रशांत हा आपला छोटासा ब्रेक असं आपण समजायला हरकत नाही. आणि आता तो भूतानला जाऊन आला. कदाचित तो भूतान, नागालँड अशा वेगवेगळ्या 5-6 ठिकाणी जाऊन येईल आणि बरीच दुनिया कशी असते हे तो पाहून येईल. आणि आत्ताच आपण पाहिलं की धुरंधर 1 हा पिक्चर जेव्हा आला तेव्हा लगेच त्यांनी डेट दिली होती आणि तो धुरंधर 2 म्हणून तो परत आला आणि परत एकदा तो जास्त सुपरहिट झाला. अशा प्रकारे तो देखील हा आपण धुरंधर 1 समजू आणि लवकरात लवकर तू ये आणि तो लवकरच धुरंधर 2 हा आपला होईल. मी पुन्हा एकदा तुला परत एकदा येण्याची हाताने ग्रुप करते विनंती करतो. कारण की काही काही लोक असे असतात की ते गेले तर आपल्याला आपलं कामही थांबू शकतं किंवा आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती परत आली तर आपल्याला एनर्जी परत एकदा जास्त मिळेल.
आणि मात्र त्यांनी ब्रेक घेतलाय. तर माझी विनंती आहे की आपल्या मनात म्हणजे आपण प्रशांतकडून इन्स्पायर होतो ना, तर आपण असे राठोड साहेब आम्हाला काय करावं, त्यामुळे फार इन्स्पायर होऊ नका, परत येईल. आणि हा कार्यक्रम आपण ऐकत असताना आपले सगळ्यांचे मोबाईल चालू आहे, त्यामुळे आपला मायक्रोफोन चालू असतो. त्यामुळे ChatGPT-ला जर आपण विचारलं की हा प्रशांत परत येईल का, तर ChatGPT परत सुद्धा म्हणेल की हा तो पुन्हा येईल, तो पुन्हा येईल. लवकरात लवकर यावं, परत एकदा तुझ्याबद्दल आम्हाला बोलतोय.